विद्यार्थी मित्र हो, आज आपला चौथा तास आहे. आपल्या धड्याचं नाव आपल्याला माहीतच आहे की रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. याच्यामध्ये आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शनचा भाग बघितला. एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये वेगवेगळे टाईप बघितले, त्याचे मोड्स बघितला, पण कोणकोणत्या मार्गाने होतं. त्यापैकी एक व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे. हा एसेक्शुअल रिप्रोडक्शनचाच भाग आहे. व्हेजिटेटिव्ह शब्दाचा अर्थच असा लक्षात घ्यायचा की एखाद्या वनस्पतीचा भाग काही का असेना त्या ठिकाणी मूळ, खोड, पान ते जमिनीमध्ये आपण त्याला लावलं की त्याच्यापासून ते प्लांट वाढायला लागते. त्याला व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आपण असं म्हणू. त्याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकार आहेत या ठिकाणी. कटिंग आहे, ग्राफ्टिंग आहे आणि टिश्यू कल्चर आहे. कटिंगचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी कल्पना दिली. बरं विद्यार्थी मित्र, आणखीन दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी मी तुम्हाला क्रमशः माझे तासिका मी या ठिकाणी तुम्हाला पिरियड नंबर 4 देतो. जर ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला जर कोणाचं इथं जर मिस जर झालं असेल तर माझं यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर अकबर बायोलॉजी म्हणून. तो यूट्यूब चॅनलवर तुम्ही ते जर तिथेही जर गेलात तर मी तिथेही सुद्धा ते पूर्ण माझे व्हिडिओ तिथे टाकलेले आहेत. तुम्हाला केव्हाही त्याचा उपयोग करून घेता येईल. पिरियड नंबर 1, 2, 3 आता हे 4थं मी टाकणार आहे. आता क्रमशः अशा पद्धतीने तिथे उपयोग करा. ओके. आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये आता बघा कटिंग, ग्राफ्टिंग आणि त्याच्यानंतर टिश्यू कल्चर हे आपण मागच्या पिरियडमध्ये आपण बघितलेलं आहे. टिश्यू कल्चर या शब्दाचा असा त्याचा अर्थ आहे त्या प्लांटचे टिश्यू फक्त सेल्स आपण जर कल्चर मीडियममध्ये जर वाढवले तर त्याच्यापासून नवीन प्लांट वाढते. बरोबर. छोटं आता बघा लक्षात घ्या, या टिश्यू कल्चरमध्ये अशी वैशिष्ट्य आहे की एका सेलमध्ये एवढी ताकद असते त्याच्यापासून खूप मोठं प्रोपगेशन होऊन ती प्लांट मोठी तयार होऊ शकते. एक प्लांट सेलचं एक एवढी ताकद असते हे लक्षात. त्याला टोटिपोटेन्शी आपण म्हणतो या ठिकाणी. आता ते नंतर आणखीन एक धड्यामध्ये येणार आहे, तिथे मी डिटेल आणखीन तुम्हाला या ठिकाणी घेणार आहे. टिश्यू कल्चरचा या ठिकाणी तुम्हाला भाग या ठिकाणी सांगितला. टिश्यू कल्चरमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी वाचून तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा. या ठिकाणी असा त्याचा संदर्भ आहे. इट इज ए मेथड बाय विच ए स्मॉल अमाऊंट ऑफ प्लांट टिश्यूचा छोटासा भाग. बरोबर. आता पुढे इकडे या तुम्ही या ठिकाणी त्याचा भाग दिलेला आहे. केअरफुली ग्रो, काळजीपूर्वक त्याला वाढवा. टू गिव्ह मेनी प्लांटलेट्स, त्याच्यापासून प्लांटचे छोटे छोटे भाग मिळतील. त्याला मायक्रो प्रोपगेशन मेथड आपण म्हणतो. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, प्रोपगेशन म्हणजे वाढणे. बरोबर. ही पद्धत इज यूज्ड नावडेज. आजकाल ही पद्धत खूप वापरायला लागली या ठिकाणी. कारण ही पद्धत यासाठी की सक्सेसफुल ठरते. कमी जागेमध्ये, कमी वेळेमध्ये, कमी खर्चामध्ये ही प्लांट आपल्याला टिश्यू कल्चर करून त्या ठिकाणी मोठी इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट काही प्लांट्स आहेत. इकॉनॉमिक म्हणजे आर्थिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे प्लांट आहेत, त्याच्यापासून आपल्याला खूप पैसा कमवता होतो. अशा उदाहरणार्थ ॲपलचा आहे किंवा अंजीर आहे किंवा आणखीन कोणतं तरी आहे किंवा महत्त्वाची जी काही फळं आहेत. आणि अशा पद्धतीने याला टिश्यू कल्चरच्या मेथडनं त्या ठिकाणी कल्टिवेट करून याचं खूप मोठं उत्पादन मिळवलं जातं असा त्याचा अर्थ आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा, आता सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या एसेक्शुअलच्या नंतर आता सेक्शुअल रिप्रोडक्शनचा भाग या ठिकाणी आपण इथे या ठिकाणी पाहणार आहोत असा त्याचा अर्थ या ठिकाणी. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन या शब्दाचा अर्थ असा या ठिकाणी. सेक्शुअल या शब्दाचा अर्थ म्हणजे सेक्स ही शब्द नर आणि मादीशी संबंधित आला. याच्या अगोदर एसेक्शुअलमध्ये सेक्सचा विषय राहत नाही, नर आणि मादीचा विषय नाही. बरोबर आहे. त्याच्यापासून निघालेले काही स्पोर्स आहे, त्याचा काही भाग आहे, त्याच्यापासूनच ते प्लांट कल्टिवेट होते किंवा वाढते असा त्याचा अर्थ आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मात्र नर आणि मादीचा संबंध येतो हे लक्षात ठेवायचं. आता बघा इथं वाचतो ते तुम्ही काळजीपूर्वक वाचा, ते म्हणजे बघा तुम्ही. आणि मी जे शब्द या ठिकाणी सांगतो तुम्हाला त्या शब्दांच्या अंडरलाईन केलं की तिथं त्या ठिकाणी तो अर्थ लिहून घेणे. जे शब्द तुम्हाला अवघड वाटतील, मी इथं बऱ्याच शब्दांचा अर्थ सांगतो, बऱ्याच म्हणलं सर्व शब्दांचा अर्थ सांगतो. तुम्ही आपल्या मातृभाषेमध्ये त्या शब्दाच्या खाली अंडरलाईन करून त्याच्या बाजूला तिथं अर्थ लिहून घेणे आपल्या मातृभाषेमध्ये, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस पुस्तक ज्यावेळेस तुम्ही पुस्तक काढताल अभ्यासासाठी आणि त्यावेळेस तुम्हाला आकलन होण्यासाठी सोपं जाईल. कोणतंही मी सांगितलेलं लिखाण तुम्ही वहीमध्ये लिहू नका. यापूर्वी सुद्धा कल्पना दिली, वही इकडं राहते, पुस्तक इकडं राहते, म्हणून पुस्तकातच हा कायमस्वरूपी तुम्हाला ते उपयोगी पडेल. बघा या ठिकाणी सांगतो. इट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ 2 कॉम्पिटिबल गॅमेट्स. कॉम्पिटिबल म्हणजे सुसंगत,
मेल आणि फिमेल गॅमेट्स असा त्याचा अर्थ, 2 गॅमेट्स आलं त्या ठिकाणी. 2 गॅमेट्स ऑर सेक्स सेल, बरोबर, ते गॅमेटला सेक्स सेल म्हणतात. ऑल ऑर्गॅनिझम रीच टू मॅच्युरिटी in their life before they can reproduce sexually. सेक्स्युअली रिप्रोडक्शन होण्याच्या त्या ठिकाणी अगोदर त्या ठिकाणी सजीव त्या ठिकाणी पूर्ण परिपक्वाच्या अवस्थेला येतील असा त्याचा अर्थ आहे. इन प्लांट द एंड ऑफ ज्युनाइल ऑर व्हेजिटेटिव्ह फेज मार्क बिगिन ऑफ द रिप्रोडक्टिव्ह फेज अँड कॅन बी सीन इझिली in their higher plant at the time of flowering. फ्लॉवरिंग प्लांट फुलं येण्यापर्यंत ती प्लांट पूर्णपणे परिपक्व वाढण्यासाठी म्हणजे वाढत जाते, असा त्याचा अर्थ आहे. एकदा फुलं यायला लागली की समजा ती प्लांट बिकम मॅच्युअर, पूर्ण परिपक्व झाली असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आता या ठिकाणी इथं फुलाचा या ठिकाणी इथं संदर्भ दिलेला आहे, इथं आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये फुलांचे काही भाग दिलेले आहेत. हे टिपिकल स्ट्रक्चर ऑफ फ्लावर आहे. टिपिकल म्हणजे नमुनेदार. काही बऱ्याच फुलामध्ये एखादा भाग कमी जास्त असू शकतो, परंतु नमुनेदार म्हणजे याचा अर्थ असा की थोडा म्हणजे आपण हा नमुना सगळीकडे लागू पडतो. समजा एखादा मार्केटमध्ये आपण ज्वारी बाजरी गहू आपण खरेदी करायला गेल्यानंतर तर आपण काय करतो की पोतं भरलेलं आहे, सगळं पोतं आपण ज्वारी बघत नाही, ज्वारी बाजरी, त्याच्यापैकी काही थोडेसे दाणे जर आणले ते टिपिकल म्हणजे नमुना. हा नमुना म्हणजे बाकी सगळे तसेच आहेत असा त्याचा अर्थ. थोडाफार फरक असू शकतो त्या ठिकाणी, बरोबर. म्हणून आता या ठिकाणी बघा, अगोदर इथे आकृतींची नाव या सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. या ठिकाणी इथे दिलेलं जे नाव आहे या ठिकाणी पहिलं असं या ठिकाणी इथं दिलेलं आहे, हा कॅलिक्स म्हणतात त्याला, कॅलिक्स. हा बघा, हा या ठिकाणी कॅलिक्स आहे. त्याच्यानंतर याला करोला असं म्हणतात, करोला, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी मी हे कट सुद्धा करतो जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी ह्याचे काही कन्फ्युजन टळावेत असा त्याचा अर्थ. हां, हे करोला झालं. त्याच्यानंतर हे आहे, नंतर हे आहे अँड्रोशियम आहे. कोणता भाग आहे हा अँड्रोशियमचा भाग आहे. हा अँड्रोशियमचा भाग आहे, परंतु याला स्टॅमेन, अँड्रोशियमच्या एक मेंबरला स्टॅमेन असं म्हणतात. आता जनरली कॅलिक्स हे 5 असतात, हे करोला सुद्धा 5 असतात या ठिकाणी. आता इथं उभा सेक्शन दिल्यामुळे आपल्याला कमी जास्त असतं, पण जनरली एवढे असतात. कमी जास्त थोडाफार असू शकतो फरक, तो भाग वेगळा. आता अँड्रोशियम हे जनरली हा मेल रिप्रोडक्टिव्ह भाग आहे आणि जनरली ह्याचे किती 10च्या आसपास त्याचे अँड्रोशियमचे भाग असतात आणि बऱ्याच फुलांमध्ये कमी जास्त असू शकतात. अँड्रोशियमच्या एका मेंबरला स्टॅमेन असे म्हणतात. काय म्हणतात? हे स्टॅमेन. मी ते लिहितोय तो बघा, स्टॅमेन, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ या ठिकाणी. म्हणून याला स्टॅमेन आपण या ठिकाणी असं आपण म्हणतो. मी इथे हे शब्द इथे कट सुद्धा करतो या ठिकाणी, कारण आता स्टॅमेन. त्याच्यानंतर हे गायनोशियमचा भाग आहे. हा भाग पूर्ण गायनोशियमचा भाग आहे. हा एवढा भाग गायनोशियमचा आहे, बरोबर आहे. आता गायनोशियममध्ये इथे त्यांनी दिलेले या ठिकाणी, आता हे स्टॅमेनमध्ये इथे हे फिलामेंट्स आहे बरं का. अगोदर स्टॅमेनची फिलामेंट्स आहे, फिलामेंट्स, आणि त्याच्यानंतर हे अँथर आहे. तुम्ही पुस्तकावर लिहू नका, तिथंच लिहा जागे जर असेल तर त्या ठिकाणी. मला हे कट करता येतं, तुम्हाला कट करता येत नाही, रब करता येत नाही, म्हणून या ठिकाणी उल्लेख केला मी या ठिकाणी, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आता फुलाचा या ठिकाणी भाग झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये नंतर हे गायनोशियमचा भाग आहे. तुम्ही इथं दाखवलेला या ठिकाणी हा गायनोशियमचा भाग आहे, पूर्ण गायनोशियम आहे, वरून तर खालपर्यंत. पण गायनोशियमचे भाग आहेत स्टिग्मा, स्टाईल आणि ही ओहरी. आता स्टिग्मा म्हणलं तर हा भाग स्टिग्मा आला, नंतर ही स्टाईल आली आणि नंतर ही ओहरीचा भाग आला. आता इथं नाव द्यायचं, आता त्यांना गायनोशियम म्हणते का स्टिग्मा म्हणते ते आपल्याला या ठिकाणी नेमकं काय आता ते बघावं लागेल. पूर्ण जर म्हणत असेल तर इथं गायनोशियम असं म्हणून या ठिकाणी गायनोशियम असं त्या ठिकाणी. आता मला या ठिकाणी लिहिता येत नाही, इथे लिहितो वाटलंच तर मी गायनोशियम, बरोबर गायनोशियम आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी मला थोडंसं हाताने लिहिता येणं जरा, कारण हात हे बोटाने लिहावं लागतं, बोट हे मोठं असतं त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा बारीक राहत नाही असा त्याचा अर्थ आहे. आता गायनोशियमच्या नंतर पुढे या ठिकाणी दिलेलं आहे इथे
इथे नंतर त्याच्यामध्ये हे गायनेशियममध्ये हे 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 ओहरी आहे, ही ओहरी आहे. आता इथं हे तर स्टिग्मा स्टाईल, इथं ही स्टिग्मा, हे स्टाईल, आणि आता ही खरं तर ही ओहरी आणि त्याच्यामध्ये हे ओव्ह्यूल आहे, असा त्याचा भाग आहे. इथं गॅप असलेल्या या ठिकाणी तुम्ही ते शब्द त्या ठिकाणी लिहायचं आहे, असा त्याचा अर्थ या ठिकाणी. आता मी हे रब करतो आणि तुम्ही नंतर आता ह्याच्यामध्ये हे आकृतीमध्ये आपण बघितली. आता डिस्क्रिप्टिव्ह भागमध्ये आपण या ठिकाणी बघूयात. डिस्क्रिप्टिव्ह भागमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह भाग दाखवतो. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला कल्पना दिली या ठिकाणी की फ्लॉवरिंग प्लांट्सपर्यंत आलेलं होतं आपलं या ठिकाणी. द फ्लॉवर इज अ स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. आता फ्लॉवरची व्याख्या आहे इथे दिलेलं आहे, हा भाग या ठिकाणी. आता इथं मी या ठिकाणी दाखवतो कोणता ते भाग, ते इथं आहे हा भाग. फ्लॉवर इज ए स्पेशलाइज्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर ऑफ प्लांट इन विच सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस. याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतो. मग त्याच्यानंतर आता पुढे या ठिकाणी द फंक्शन ऑफ फ्लॉवर इज टू प्रोड्यूस द हॅप्लॉइड गॅमेट्स. त्याच्यामध्ये हॅप्लॉइड गॅमेट्स असे आपल्याला मिळवता येतात, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. बरोबर आहे, हे आपल्याला हॅप्लॉइड गॅमेट असं इथं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. टू एन्श्युअर द फर्टिलायझेशन, त्याच्यामुळं फर्टिलायझेशन होण्यासाठी मदत होतं. विल टेक्स प्लेस म्हणजे फर्टिलायझेशन होतं असा त्याचा. द टिपिकल फ्लॉवर कन्सिस्ट ऑफ 4 डिफरंट वर्ड्स, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनेशियम. आता बघा ह्या ठिकाणी मी तुम्हाला हे कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनेशियम ते फ्लॉवरमध्ये मी दाखवलेलं होते तुम्हाला. ते कॅलिक्स म्हणजे कसं, तर करोला कोणतं, अँड्रोशियम कोणतं, गायनेशियम कोणतं, ते सगळे भाग तुम्ही त्या ठिकाणी बघा. आणि त्याच्यानंतर आता पुढे या ठिकाणी दिलेले आहे. आता ते सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व द 2 मेजर इव्हेंट्स, मियोसिस अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. मियोसिस अँड फ्युजन ऑफ गॅमेट टू फॉर्म ए डिप्लॉइड झायगोट. डिप्लॉइड झायगोट कसा तयार होतो त्यांनी सांगितलेलं आहे. प्रोडक्शन ऑफ द जेनेटिकली डिसिमिलर ऑफस्प्रिंग्स. मग त्या ठिकाणी ऑफस्प्रिंग्स जे अनुवंशिकदृष्ट्या पॅरेंट्सपेक्षा वेगळे असतात. दॅट इज अ व्हेरिएशन. त्याला म्हणून आपण व्हेरिएशन आर युजफुल फॉर द पॉईंट ऑफ व्ह्यू सर्वायवल अँड इव्होल्युशन ऑफ स्पेसीज ओव्हर द टाईम. म्हणजे हे थोडा बदल होणे म्हणजे म्हणजे इव्होल्युशन होण्यासाठी मदत करतं. कारण सेक्शुअल रिप्रोडक्शन इज रेस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ इव्होल्युशन, बिकॉज थोडा बदल म्हणजे हळूहळू उत्क्रांती होण्यासाठी मदत करणारा तो भाग असा त्याचा अर्थ आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज ए कॅरेक्टराइज्ड बाय फ्युजन ऑफ द मेल अँड फिमेल गॅमेट्स. फर्टिलायझेशन म्हणजे त्याला आपण मेल आणि फिमेल गॅमेट ज्यावेळेस एकत्रित आलं तर त्या ठिकाणी आपण त्याला फर्टिलायझेशन म्हणतो. द फॉर्मेशन ऑफ झायगोट अँड एम्ब्रिओजेनेसिस. आता झायगोट तयार होणे नंतर एम्ब्रिओ तयार होणेच त्याला एम्ब्रिओजेनेसिस आपण म्हणतो. कारण हे ओहरीमध्ये हे ओव्ह्यूल तयार होतो, ओव्ह्यूलपासून बिया तयार होतात आणि ओहरीपासून फळ तयार होतं असा त्याचा अर्थ आहे. सिक्वेन्शियल इव्हेंट्स दॅट ऑकर इन सेक्शुअल रिप्रोडक्शन आर ग्रुप्ड इन टू 3 डिस्टिंक्ट स्टेजेस. आता सिक्वेन्शियली म्हणजे क्रमानुसार याचे स्टेजेस टप्पे पडत असतात. नंबर 1 आहे प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशनचा अगोदरचा भाग. त्याच्यानंतर फर्टिलायझेशन मुख्य फर्टिलायझेशन होणे आणि पोस्ट फर्टिलायझेशन होण्याचा नंतरचा भाग. म्हणजे ह्याचा अर्थ असा या ठिकाणी की फर्टिलायझेशन म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट फ्युजन होणे त्याला फर्टिलायझेशन आपण म्हणतो. आणि प्री म्हणजे त्याच्या अगोदरचा आणि पोस्ट म्हणजे नंतरचा. आता नंतरचा काय तर आपण नंतर डिटेल आता याच्यानंतर आपण बघूया. आणि इथे आपण स्टॉप करू आणि यूट्यूब चॅनलवर सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ते बघू शकता. ओके, धन्यवाद.